सर्वांना माझा क्रांतिकारी जयंती जय भीम. मी मास या सामाजिक संघटनेचा मराठवाडा अध्यक्ष नितीन गोरे. म्हणजे खरपखंडगाव मुखेड तालुक्यातील मोजे खरपखंडगाव हे गाव आहे. त्या गावातील जवळपास 5 ते 6 एकर जमीन शासनाच्या माध्यमातून वाटप झाले. त्या प्लॉटपैकी 141 नंबरचा प्लॉट हा प्लॉट 141 नंबरचा सकाराम मरिवंत कांबळे या अनुसूचित जातीतील मातल समाजाच्या व्यक्तीच्या नावाने वाटप झालेला प्लॉट आहे. 2024च्या दरम्यान आता तेव्हापासून त्या लोकांनी तक्रार केली. प्रशासनातल्या एकूण अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही आणि मग ते लोक आमच्यासारख्या सामाजिक संघटनेकडे आले आणि आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही हा लढा पुढे घेऊन जात असताना त्या ठिकाणी ते बांधत असलेलं घरकाम थांबलं. त्या ठिकाणी सुनावणी चालू झाली. नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब असताना सुनावणी चालू झाली आणि राऊत साहेबांनंतर राहुल कर्डिले साहेब आले. त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुनावणी होती. पण सुनावणीला एकही कर्मचारी अधिकारी हजर झाला नाही. म्हणून त्या सुनावणीमध्ये आणि तेच लोक आता त्या प्लॉटमध्ये घर बांधकाम करताना दिसत आहे. ते घर बांधकाम चालू आहे आणि म्हणून पुन्हा एकदा या महिला त्या ठिकाणी प्रशासनातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी पत्रव्यवहार करत आमच्या माध्यमातून करताना दिसत आहे. आता या ठिकाणी शेवटची स्टेपची लढाई म्हणून न्याय कुठंच मिळाला नाही. म्हणून त्या ठिकाणी मनुबाई सकाराम कांबळे आणि त्यांच्या सुनबाई लक्ष्मीबाई राजाराम कांबळे या दोन्ही महिला या ठिकाणी तहसीलदार साहेब यांच्या कार्यालयाच्या बाहेर उपोषणाला बसलेल्या आहेत. त्यांना मास संघटनेचा पाठिंबा घरकुल लागल्याशिवाय आम्हाला लक्षात नाही. या देशात संविधान लागू आहे. या देशामध्ये लोकशाही आहे, लोकशाही नाही. ज्याची जिसकी लाठी उसकी भैंस म्हणायला शेवटपर्यंत लढणार, न्याय मिळेपर्यंत लढणार हे चॅलेंज आहे त्या लोकांना. आणि तहसीलदार साहेब, बीडीओ साहेब आणि ग्रामसेवक साहेबांना सुद्धा माझं म्हणणं आहे की आपण तात्काळ ह्याच्यावर काहीतरी निर्णय घ्या. हा खूप मोठा विषय आहे. तात्काळ निर्णय घ्या. सगळे पुरावे एव्हिडन्स आहे. ज्याचा जागाच नाही त्या ठिकाणी तो माणूस त्या ठिकाणी जागा विकतो आणि दुसरा माणूस घेतो, नंबर 8 लावतो आणि आपलं काम करून घेतो. कलेक्टर साहेबांचे पत्र आहे, पत्रव्यवहार झालेला आहे तहसीलदार साहेबांना, बीडीओ साहेबांना, पण यांनी कसलाच या ठिकाणी अहवाल सादर केला नाही कलेक्टर साहेबांना. परत आपण उपोषणाला बसलोय. न्याय मिळाल्याशिवाय उठणार नाही. ते लोक सुद्धा उठणार नाही आणि आम्ही सुद्धा उठणार नाही. शेवटपर्यंत त्यांना न्याय मिळेपर्यंत मास संघटनेचा पाठिंबा असणार आहे एवढ्या ठिकाणी बोलतो. आजचा हा दुसरा दिवस आहे. इथून तर सुरुवात होणार आहे. कालचा दिवस गेला. आता तहसीलदार साहेब आज आले होते. तहसीलदार साहेबांना आम्ही समजून सांगितलं की असा विषय आहे. खऱ्या अर्थानं 2 वर्षापासून म्हणजे 22/10/2024 पासूनची लढाई आहे. जवळपास 1-1.5 वर्ष झालं या विषयाला. आतापर्यंत निकाली लागलं पाहिजे होतं. कमीत कमी त्याची चौकशी तरी व्हायला पाहिजे होती. चौकशीचा अहवाल तरी यांनी सादर करायला पाहिजे होतं. ती खरी जमीन यांची आहे का नाही. जे लोक जे मनुबाई म्हणते जागा आहे, ती जागा आहे का त्याची दुसऱ्या कोणाची जागा आहे, ती चौकशी तर व्हायला पाहिजे होतं का नाही. एवढी उदासीनता या प्रशासनाच्या माध्यमातून आम्हाला दिसते. आम्हाला वाईट वाटते. दुर्दैव आहे देशामध्ये की लोकशाही असताना, संविधान असताना सुद्धा असं दिवसा ढवळ्या सर्वसामान्य गोरगरीब लोकांवर अन्याय होतोय. मग कोणीतरी बोललं पाहिजे. म्हणून ह्या लोकांचा आवाज म्हणून आम्ही या ठिकाणी राहिलो. एवढं या ठिकाणी बोलतो. आजचा दुसरा दिवस आहे. आता याच्यानंतर सुद्धा व्हिडिओ येतील आणि चर्चा केली जाईल. माझी हे व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांना माझी विनंती असेल की आपण सगळ्यांनी करता कमीत कमी माणसं तरी बघा. वयोवृद्ध महिला आज 70-85 वर्षाची महिला आहे. थंडीचे दिवस आहे. त्याची उपोषणाला बसली. मग दखल घेणार का नाही कोणतरी. चौकशी लागलीपर्यंत, दखल मिळेपर्यंत, न्याय मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही. एवढंच बोलतो. थांबतो. धन्यवाद.